बघतो जिथून स्वागत करण्यात येत आहे बाप्पांचे, काय सांगाल? 20वा वर्ष 20वा या ठिकाणी आज महाराष्ट्रामधला जो एक प्रसिद्ध सण आहे गणेशोत्सवाचा, त्या गणेशोत्सवाच्या सणाची सांगता या ठिकाणी होत आहे। आणि हा जो प्रमुख रस्ता, या रस्त्यावरून या परिसरातील शेकडो गणपती हे अगदी वाजत गाजत या ठिकाणाहून जात असतात। आमच्या पक्षाचे पदाधिकारी सन्माननीय रवी गायकवाड आणि सुजित शेट्टी यांनी एकत्र येऊन या जवळजवळ 20 वर्षापासून हा कार्यक्रम सुरू ठेवलेला आहे। हा तसा पाहिलं तर अतिशय खर्चिक कार्यक्रम असतो, परंतु रिपब्लिकन पक्षाचे सर्वत्र झेंडे लावतात, सर्वत्र कटआउट लावतात, या ठिकाणी चांगला स्टेज उभा करतात आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं, त्यांच्या स्वतःच्याही वतीनं ते या ठिकाणाहून जाणाऱ्या प्रत्येक गणेशाला मनपूर्वक सलामी देतात, त्या कार्यकर्त्यांचं स्वागत करतात, त्यांच्यातले जे प्रमुख कार्यकर्ते असतील त्यांना स्टेजवर बोलवून स्वागत करतात। आणि मला असं वाटतं की हा एक विरळा असा प्रसंग आहे की जो या ठिकाणी गायकवाडांच्या हस्ते या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा केला जातो। आणि त्यामुळं आम्ही देखील या ठिकाणी थोडा वेळ का होईना पण एक उपस्थिती देतो। थोड्याच वेळामध्ये रिपब्लिकन पक्षाचे नेते सन्माननीय रामदासजी आठवले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी या देखील या ठिकाणी येणार। कसं शुभेच्छा देणार देशवासियांना? शुभेच्छा कशा देणार देशवासियांना? गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणार देशवासियांना शुभेच्छा आहेतच। आता गणपतीला ज्या अर्थी आपण एका सन्मानपूर्वक विसर्जन करतो त्याचं, गणपतीची आपल्याला पुढील संपूर्ण वर्षामध्ये गणपती आपली पाठराखण करील याच्यामध्ये काही संशय नाही। आता काय म्हणतात, काय कॉन्सेप्ट आहे याच्या मागच्या 20 वर्षापासून हा सुरू आहे? खूप चेंबूरमध्ये सर्वात मोठा हा स्टेज आहे, स्वागत करतात लोकांचं, काय? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्ष हा सर्व धर्मियांचा पक्ष आहे। त्यामुळं आम्ही गेल्या 20 वर्षापासून हा जो सण अतिउत्साहाने हा साजरा करतो। आणि हा रिपब्लिकन पक्ष, हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते रामदास आठवले साहेब यांच्या आदेशानुसार या ठिकाणी आम्ही हा जो भोजनदानाचा कार्यक्रम किंवा या ठिकाणी जो प्रसादाचा कार्यक्रम आम्ही गेल्या 20 वर्षापासून करतो आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, मंगलमूर्ती मोरया। काय कॉन्सेप्ट होतं याच्या मागच्या जे तुम्ही सुरू केलं, काय उद्दिष्ट काय होतं? याच्या मागचं उद्दिष्ट बिलकुल काय नाही, जे गणेश भक्त येतात, जे गणपतीच्या ज्या उत्साहामध्ये सहभागी होतात, यांना कुठंतरी आपण एक अन्नाचा कण द्यावा, हा एक फक्त एक प्रामाणिक उद्देश आहे। त्यामुळं जो भक्तजन येतो या गणपतीच्या उत्साहामध्ये तो उपाशी न जावा यासाठी आमचा एक प्रयत्न होता। काय सांगाल, एकंदरीत दरवर्षी अशाच प्रकारे गणेश भक्तांचं स्वागत, जंगी स्वागतही होतं आहे आणि अन्नदान त्यांच्यासाठी तिथे बंदोबस्त करण्यात येतो, काय सांगाल? ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं, त्या संविधानकर्त्याचा, त्या बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष केंद्रात रामदास आठवले साहेब चालवतात, त्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या चेंबूर तालुक्याचे अध्यक्ष रवी गायकवाड आणि शेट्टी यांच्या वतीने बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे सर्व धर्मियांना मान देण्याचा, सगळ्या धर्मांच्या सणासुदीमध्ये सर्व धर्मियांच्या आनंदामध्ये सामील होण्याचा जो संकल्प रिपब्लिकन पक्षाचा आहे। आणि रिपब्लिकन पक्षामध्ये सुद्धा सर्व जाती धर्माची माणसं, सर्व जाती धर्माचे लोक बाबासाहेबांचा निळा झेंडा खांद्यावर घेऊन काम करत आहेत। तोच वारसा घेऊन आज रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष रवी गायकवाड यांनी हा सर्व धर्म समभावाचा वारसा रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी गणपती विसर्जनाचा निमित्त दाखवलेला आहे। आज गणपती विसर्जनाचा हा दिवस असल्यामुळं अत्यंत हर्षित मनाने गणपती रायाला निरोप देण्यासाठी गणेश भक्त या रोडनी, या मुख्य रस्त्याने जात असतात। पावसामध्ये उन्हातानाची पर्वा न करता जल्लोषामध्ये गणपतींना शेवटचा निरोप देण्यासाठी येणाऱ्या माणसाला पाणी, अन्नदान करण्यासाठी, छाया देण्यासाठी आजचा हा कार्यक्रम रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित केलेला आहे। मी रिपब्लिकन पक्षाचा महाराष्ट्राचा सरचिटणीस या नात्याने या गणेश भक्तांना
या विसर्जनाच्या दिवशी शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. तुम्ही सत्कार करताय गणपती मंडळाचा आजही सुरू आहे का? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले चेंबूर तालुका अध्यक्ष रवी गायकवाड यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीचं स्वागत होत आहे. मोठ्या जल्लोषात स्वागत होत आहे. सर्व गणेश भक्तांचं या ठिकाणी मनोभावेने भक्तिभावेने स्वागत होत आहे. त्यांचा सत्कार होत आहे. आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सामील झाले आहेत. रिपब्लिकन पक्ष सर्व धर्म समभाव या आधारे त्यांचं काम करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पित पक्ष आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जात असताना आजचा हा वातावरणात आम्ही देखील रिपब्लिकन पक्ष सामील आहे आणि असाच उत्साह कायम राहणार आहे. अनेक मंडळी या ठिकाणी आहेत. जसं डुक्सचा राजा असेल, आमचा पांजाबाचा राजा असेल, थोड्या वेळात चेंबूर राजाचं आगमन होणार आहे. या सर्व राजांचं आम्ही मनोभावाने स्वागत करीत आहोत आणि विसर्जन मिरवणुकीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहोत. एक वर्षी असा सत्कार यावर्षी दिसतोय का? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते खासदार माननीय आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर तालुका अध्यक्ष रवी गायकवाड हे सालाबादप्रमाणे सर्व धर्म समभाव ही भावना मनात ठेवून या ठिकाणी दरवर्षी गणेश उत्सवाच्या माध्यमातून ज्या अनंत चतुर्थीच्या दिवशी या विभागातले जेवढे मोठे गणपती या परिसरातून जातात त्यांचं स्वागत देखील करतात. त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना बोलून या ठिकाणी त्यांचा सन्मान देखील केला जातो आणि हे सालाबादप्रमाणे दरवर्षी रवी गायकवाड करतात आणि येणाऱ्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी आम्ही थांबतो.